सांगली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79वा वर्धापन दिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव केला। या प्रसंगी जिल्ह्यातील खासदार, आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तिरंग्याच्या रंगांनी सजला होता। देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेम आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आज देशभर आणि जगामध्ये सुद्धा जिथे जिथे भारतीय आहेत त्या सर्व ठिकाणी 79वा स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय, खूप उत्साहाने साजरा होतोय। सिंदूर ऑपरेशनची पार्श्वभूमी असणारा हा स्वातंत्र्य दिन, त्यामुळे लोकांमध्ये जरा जास्त जोश आहे। घराघरावर तिरंगा लावण्याचं आवाहन केल्यानंतर जवळजवळ प्रत्येक घराची आपल्या घरावर तिरंगा लावण्याची अहमिका लागली। अनेक ठिकाणी तिरंगा रॅल्या गेले 2-3 दिवस चालल्या आहेत। त्यामुळे कोटी कोटी लोक या सगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवात सहभागी झाले आहेत। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनही या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना, प्रशासनिक अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पत्रकारांना स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप शुभेच्छा देतो। दुसरं असं की